नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज आपण अ, खूप म्हणजे अशा थोडा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, त्याच्यावर बोलणार आहे. माझा फार काही अभ्यास आहे अशातला भाग नाही. पण जे काही बघतोय, जे काही समजतंय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याला कुठेतरी लोकांनी खतपाणी न घालता त्या धर्मद्वेष, जातीद्वेष याला खतपाणी न घालता त्याला कसं गाडून टाकता येईल यावर विचार करण्यासाठी, यावर मंथन करण्यासाठी मी तर आज तुमच्या समक्ष बसलोय. खरं तर मित्रांनो, मला वाटतं की या देशामध्ये असे महापुरुष होऊन गेलेत, ज्यांनी जगाला कसं जगायचं शिकवलंय. श्रीकृष्णानी भगवद्गीता रणांगणामध्ये सांगितली आणि कसं जीवन जगायचं आहे याचा संदेश देऊन गेलेत. प्रभू रामचंद्रांनी एक आदर्श घालून दिला जगण्याचा आपल्याला. या जगाला शांततेचा संदेश गौतम बुद्धांनी दिला. या जगाला आपण बुद्ध दिलाय. विचार करा. म्हणजे या संस्कृतीमध्ये, या देशामध्ये, या मातीमध्ये किती ताकद आहे हे यावरून तुम्हाला समजेल. मित्रांनो, आजकाल जे चाललंय ना, धर्मद्वेष, जातद्वेष, हे बाजूला सारा मित्रांनो. याच्यापेक्षाही जीवन समृद्ध आहे, याच्यापेक्षाही जीवन खूप चांगलं आहे. आपण द्वेष पेरण्याऐवजी प्रेम पेरूया. कारण जगाला द्वेषाची नाही तर प्रेमाची गरज आहे. प्रेम तुम्हाला बदलू शकतं, द्वेष नाही बदलू शकत. आणि आपण काय आपल्या पुढच्या पिढीला आदर्श देणार आहे? आपल्या येणाऱ्या पिढीला आपण हा द्वेषाचा आदर्श देणार आहे का प्रेम वाटण्याचा आदर्श देणार आहे? आपल्या महापुरुषांनी आपल्याला जो ठेवा ठेवून गेलेत ना, जो आपला आदर्श ठेवून आपल्या समोर गेले, तोच आदर्श आपण आपल्या येणाऱ्या पिढीसमोर ठेवायचा आहे. प्रत्येक ठिकाणी लोक जातद्वेष करतात, प्रत्येक ठिकाणी लोक धर्मद्वेष करतायत. अरे, जाती धर्म हे आपण निर्माण केलं, परमेश्वरानं निर्माण नाही केलेलं. परमेश्वरानं फक्त स्त्री आणि पुरुष एवढंच निर्माण केलंय. जात धर्म, जात हे आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलं. मग ते आपण एका स्त्री आणि पुरुष या दोन व्यक्तिमत्वांपेक्षा मोठं नाही बनवलं पाहिजे. त्याला तेवढी जास्त किंमत नाही दिली पाहिजे. मित्रांनो, जीवन खूप क्षणभंगूर आहे, जीवन खूप छोटं आहे. हा द्वेष करत बसायचं का जे मिळालेलं जीवन आहे त्याच्यामध्ये आनंद मानून अजून कसं जीवन समृद्ध करता येईल याच्यावर फोकस करायचा, हे तुम्ही आणि आम्ही ठरवायचं आहे. या दिवाळीला आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया की या जगामध्ये द्वेष पेरण्याऐवजी प्रेम पेरूया. जगाला द्वेषापेक्षा प्रेमाची गरज आहे. आपण संदेश देतो वसुधैव कुटुंबकम या जगाला. आपल्या वेदांमध्ये सांगितले, आपल्या उपनिषदांमध्ये सांगितले की हे जग एक कुटुंब आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, हे विश्वची माझे घर. मग का जात जात करायची, का धर्म करायचा, का एकमेकांच्या जीवा उठायचं, का एकमेकांशी भांडायचं? सगळे गुण्यागोविंदाने राहू शकत नाही का आपण? राहू शकतो. आणि आपण का राहू शकत नाही याचाही विचार करा तुम्ही. तुमच्या डोक्यात हे विष कोण पेरतंय ना, ते सुद्धा लक्षात ठेवा. का पेरतंय याचा अभ्यास करा. मित्रांनो, हे जीवन आहे ना,
हा मानव देह, ही विचार करण्याची बुद्धी, हे जे मन, हे फक्त मानवाला लक्षात ठेवा. जगातल्या कुठल्याच प्राण्याला, पक्षाला किंवा कुठल्याच क्रिएचरला विचार करता येत नाही, तो फक्त मानवाला करता येतो. त्याच्यामुळं मानवानं विचार करताना चांगला विचार केला पाहिजे, ज्याने या जगाचं भलं झालं पाहिजे, ना की जगाचं वाटोळं झालं पाहिजे.